नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ प्रियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बटाट्याची पिवळी भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हे मी 5 ते 6 बटाटे बॉईल करून बारीक चिरून घेतले आहेत। हे 2 मीडियम आकाराचे कांदे, 5 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्त्याची पाने, हे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे बारीक ठेचून घेतलं आहे। 2 लहान टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे। फोडणीसाठी जिरे, राई, हळद, हिंग, तेल आणि मीठ। आता आपण फोडणी घालून घेऊया। तर आपण पहिले याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। आता यामध्ये मी 2 चम्मच मोहरी टाकते। आपली मोहरी तडतडते तोपर्यंत आपण त्यात 2 चम्मच जिरे टाकून घेऊया। चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पानं, ठेचलेला आला लसूण, हिरवी मिरची आणि कांदा। आता आपण हे परतून घेऊया। कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कांदा आपला नरम होत आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया। आता आपला टोमॅटो नरम होत आहे। त्यामध्ये आपण 1 चम्मच हळद टाकून घेऊया। हे हळद टाकून मिक्स करून घेऊया आणि त्यात चिरलेला बटाटा टाकून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बटाटे मी हे पातळ चिरून घेतले, त्यामुळे ही भाजी आपली मसाला डोसाच्या भाजीसारखी होते। आता आपण हे मिक्स करून व्यवस्थित घेतलं आहे। त्यावर 2 मिनिटं झाकून ठेवूया। आता आपण भाजी तयार आहे का बघून घेऊया। भाजीला चांगली एक वाफ आली आहे, पण आता हे बटाटे थोडे स्मॅश करून घेऊया। थोडे स्मॅश केले की ती भाजी छान मिळून येते। भाजी आपली छान तयार होत आली आहे। याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया। त्याला 1 मिनिट आपण झाकण मारून ठेवूया, म्हणजे कोथिंबीरचा सुगंध त्यात दरवळेल। आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।